जेव्हा तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात, महाविकास आघाडीत तुमचं बरं चाललंय, म्हणजे लोकसभेला तर चांगलं यश मिळालं, विधानसभेचा विचार केला तर 3 पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. पण राज ठाकरेंकडे ना एकही आमदार आहे, ना त्यांच्याकडे खासदार आहेत, ना त्यांच्याकडे नगरसेवक आहेत. मग हे असे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काय देणार आहेत? काय देणारपेक्षा लोकांची मानसिकता जी आहे की तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र होतो, तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो. मराठी माणूस एकदा एकत्र आला की आपोआप भरघोस मतांचा पाऊस दोघांवरही पडेल याची मला खात्री आहे. आम्ही एकत्र ही लोकांची भावना आहे ना. मग उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की एकदा ही लोकभावना जी आहे आपण ती पुढे घेऊन जाऊया. आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा असा ठपका नको की लोकांची इच्छा आहे आणि आम्ही एक पाऊल पुढे टाकलं नाही. ही लोकांची भावना आहे महाराष्ट्राच्या, ज्यांच्यासाठी आम्ही हे राजकारण करतो आहोत. त्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही एकत्र आलो पाहिजे आणि मला असं वाटतं की त्याच भावनेतून राज ठाकरेसुद्धा ते पाऊल टाकत आहेत. त्यांनाही ती लोकांची नस कळलेली आहे. पण तुम्ही आता एका आघाडीमध्ये आहात, विशिष्ट आघाडीमध्ये. मग पालिकेसाठी काय आघाडीच कंटिन्यू होणार आहे का दोन्ही ठाकरे काही वेगळा विचार करू शकतात? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार राजकीय पक्षांच्या आघाड्यांना महत्त्व असतं. विधानसभा लोकसभा अशा आघाड्या होत असतात. पण ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा, महानगरपालिका ह्याच्यामध्ये स्थानिक प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. या सगळ्या लढाईमध्ये महत्त्व कुठे आहे तर मुंबईच्या लढाईला महत्त्व आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईवरती हा झगडा मराठी विरुद्ध अन्य हा कायम राहिल्यामुळे मुंबई मराठी माणसाच्याच हातात राहणं यासाठी हा झगडा आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे राहणं म्हणजे मराठी माणसाकडे राहणं असं कधी होणार नाही. तो शेटजींचा पक्ष आहे किंवा इथे काँग्रेस पक्ष स्वबळावरती काहीच करू शकणार नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही. त्याच्यामुळे पुढाकार नेहमीप्रमाणे आम्हाला घ्यावा लागेल. गेले 35-40 वर्ष आम्ही इथे सत्ता आमची आहे, लोकांनी आम्हाला सत्ता दिलेली आहे. आम्ही एकाकी जरी लढलो तरीसुद्धा आम्हाला खात्री आहे आम्ही जे काम केलं आहे मुंबईसाठी आम्हाला यश मिळेल. पण राज ठाकरे बरोबर आल्यामुळे हे यश पक्का होईल. ही ऑफर आहे एक प्रकारे का हे पुढचं नियोजन आहे? मला वाटते पुढचं नियोजन आहे ना. आम्ही या विचारात आहोत की ठाकरे एकत्र असणं मुंबईच्या दृष्टीनं, ठाण्याच्या दृष्टीनं, नाशिकच्या दृष्टीनं वगैरे असे अनेक शहर आहेत जिथे त्यांचे नगरसेवक नसले तरी त्यांचा एक मतांचा विशिष्ट टक्का आहे. एकत्र आल्यामुळे तो टक्काही वाढेल, आमचाही टक्का वाढेल. म्हटलं नाही की मराठी माणूस जो मतदान करत नाही आणि गेल्या काही काळात मराठी म्हणून तो मराठी म्हणून मतदान करेल. पण अनेकांना वाटतं की ठाकरे एकत्र येण्यामध्ये खूप दबाव कारणीभूत ठरतील. दबावामुळे कदाचित दोन्ही ठाकरेंना इच्छा असूनही एकत्र यायला मिळणार नाही. तर आमच्यावरती कोणताही दबाव नाही, दोघांवरही नाही. बरोबर आहे. आणि राज ठाकरे सुद्धा अशा कोणत्या दबावाखाली येऊन निर्णय घेतील असं मला वाटत नाही या प्रश्नावर, मराठीच्या प्रश्नावर. मग आगामी पालिका निवडणुकांमध्ये ही युती ऑलमोस्ट फिक्स आहे, कारण ह्याच्यावरनं एक चर्चा नेहमी होते की पहिल्यांदा प्रस्ताव कोण नेणार. सगळे म्हणतात की अशा काही माध्यमातून चर्चा होत नाहीत, अशा काही बोलून चालून माध्यमात चर्चा करायच्या. हा एक उत्तम संवाद जो सुरू आहे तो पुढे जाईल ना. तुम्हाला 5 तारखेनंतर पुढली पावलं कळतील. प्रत्येक गोष्ट काय आम्ही सांगायलाच पाहिजे की पडद्यामागे काय चाललं आहे, आज रात्री काय घडलं, सकाळी कोण कोणाशी बोललं, हे सांगण्याची गरज नाही राजकारणामध्ये. चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे, 100%. त्याशिवाय का हा सगळं घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलत आहे, कोणीतरी कोणाचं ऐकत आहे. कोणीतरी फार गांभीर्यानं या राज्याचा विचार करत आहे, मुंबईचा विचार करत आहे. म्हणून तर हे 5 तारखेपर्यंतची पावलं पुढे पडली आहेत ना, नाही तीही पडली नसती. तुमच्या आत्ताच्या मित्रांशी तुम्ही बोललात, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसेला एकत्र घेण्यासंदर्भात? किंवा लक्षात घ्या 5 तारखेच्या या सोहळ्यासाठी मोर्चाला सुद्धा आणि विजय मिळाला सुद्धा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला उपस्थित राहायचं आहे, हे विचार घ्या. मी शरद पवार साहेब मोर्चाला येणार होते, त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चाला येणार होते, डावे पक्ष येणार होते, दोन्ही डावे पक्ष आहेत ते. त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर या राज्यातला कोणताही पक्ष आणि नेता
वेगळी भूमिका घेणार नाही. 5ला एक्झॅक्टली काय होणार आहे? कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे? पहा की- स्टेजवर कोण कोण असेल? नाही, स्टेजवरती मुळात लोक पाहायला येणार ते 2 ठाकरेंनाच किंवा Exactly. ऐकायला येतील. हे तुम्ही आधी स्वीकारलं पाहिजे की हा जो उत्साह आहे हा हिंदी सक्ती वगैरे गेली, आता ती संपली. ती आता आम्ही होऊ देत नाही. काही तुम्ही समित्या नेमा, कमिट्या नेमा, ठराव करा किंवा डराव करा. आता हा विषय आमच्या दृष्टीनं संपला आहे. प्रश्न इतकाच आहे की आता हा जो या निमित्तानं जो एक जल्लोष, विजय मेळावा, मराठीचा आवाज, जो गर्जना ऐकायची आहे त्यासाठी लोक जमणार आहेत. ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे मंचावरती एकत्र आहेत. ते बाजूला बसणार आहेत. ते एकमेकांशी गुजगोष्टी करणार आहेत जाहीरपणे. ते एकत्रपणे व्यासपीठावरती वावरणार आहेत. हा अनुभव घेण्यासाठी, हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी राजकीय लोक जमणार आहेत. त्याच्यामुळे इथे बाकी येणारे सगळे आमचे गेस्ट आहेत, पाहुणे आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. 2 दशकं झाली आहेत जवळपास आणि प्रचंड मोठी कटुता दोन्ही बाजूंनी. शीर्षस्थ नेतृत्व असू दे, कार्यकर्ते असू दे, इतर नेते असू देत, बरीच टीका झाली. तुमचंच उदाहरण द्यायचं झालं, शिवसेनेचं उदाहरण असं मी म्हणते द्यायचं झालं तर राज ठाकरेंना बी टीम संबोधलं गेलं की भाजपची बी टीम आहे. आदित्य ठाकरेंकडनं संबोधलं गेलं. ते असंही म्हणाले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मला काही बोलायचं नाही. तर या संपलेल्या पक्षासोबत आता आपण जावं, ही परिस्थिती कशी निर्माण झाली? बघा, राजकारणामध्ये अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या होत असतात. अनेकांना आमच्यावरती झाले, आम्ही पवार साहेबांवरती केले, आम्ही काँग्रेसवर केले, आम्ही सोनियाजींवर केली आहे. लोकशाहीच्या संदर्भात म्हणाल तर अशा टीका राजकारणामध्ये निवडणूक काळामध्ये होतात. आणि म्हणून तर आम्ही सांगितलं ना 19 तारखेच्या त्या दरम्यान की मागचे सगळे विसरून आम्ही एकत्र येतो. कोण कोणाला काय बोललं, कोणी कोणाला काय चिमटे काढले, कोणी कोणाला काय टीका केली, हे सगळं विसरून आम्ही एकत्र येतो. हे जाहीर केल्यावरती काल काय झालं यात आम्ही अजिबात विचारच करत नाही. आम्ही उद्याचा किंवा आजचाच वर्तमान आणि भविष्याचा विचार करतो. पण मागे काय झालं? मागचा इतका मोठा भूतकाळ विसरून पुढे जाणं हे दोन्ही भावांना शक्य आहे? भूतकाळ विसरल्याशिवाय चांगला इतिहास घडत नाही. आणि आम्ही तो भूतकाळ चिवडत बसायचं नाही असं ठरवलं आहे. भूतकाळ चिवडत बसलो तर काहीच घडणार नाही ना. आमचा भूतकाळ भाजपबरोबर फार चांगला होता. आमचा भूतकाळ एकनाथ शिंदेंबरोबर अत्यंत उत्तम होता ना. आमचा भूतकाळ नारायण राणेबरोबर चांगलाच होता. पण वर्तमानात काय आहे किंवा भविष्यात काय आहे ते पक्षाचे गारदी ठरले सगळे आमच्या. मग आता कशा करता भूतकाळाचा विचार करायचा? आज जर वर्तमानात जर काही सकारात्मक घडतं आहे ठाकरे कुटुंबात आणि शिवसेना किंवा मनसेमध्ये, तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. ठाकरे जर का दोन्ही एकत्र आले, म्हणजे तुम्ही तर म्हणजे ऑलमोस्ट अशी परिस्थिती आहे तुमच्या बोलण्यात असं वाटतं की ते आलेच आहेत आणि ते निवडणुका एकत्रच लढवणार आहेत पालिकेच्या. असं जर झालं तर अर्थात जुनी जी मराठीची मतं आहेत ती ठाकरेंना मिळतील, पण परप्रांतीयांची मतं दुरावतील अशी परिस्थिती होईल का? मला वाटत नाही तसं. आम्ही एकत्र आलो तर मुंबईसह अनेक महानगरपालिकामध्ये एक कम्फर्टेबल व्हिक्टरी आम्ही मिळवू शकू. मुंबईसह अनेक महानगरपालिका, त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि आम्हाला सगळ्यांची मतं मिळतील, सगळ्यांची. शिवसेना किती, उद्धव ठाकरेंची शिवसेना किती लवचिकता दाखवेल राज ठाकरेंना स्वतःसोबत नेण्यासाठी, आणण्यासाठी, ही युती टिकवण्यासाठी? राजकीय लवचिकता किती असेल ठाकरेंची? उद्धव ठाकरे नाही म्हटलं तरी मोठे भाऊ आहेतच. महापालिकेमध्ये आमची सत्ता आहेच. लोकसभेत आमचे 9 खासदार आहेत. विधिमंडळात आमचे म्हणजे विधानसभेतच 20 आमदार आहेत. आमची मतांचा टक्का प्रचंड आहे. आमचं कर्तव्य आहे अशा प्रकारची नवीन युती करताना की आमच्या सोबतीला जे नवीन आमचे सहकारी येणार आहेत तर त्यांचा मान सन्मान आदर राखून त्यांना बरोबर घेऊन जाणं, ते आम्ही करू.